आपल्याला पाहायला मिळते। कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व, कार्य सम्राट, विकास पुरुष आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे यांच्या ठिकाणी आगमन झालंय। अर्थातच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, आमदार केसरी। आणि आमदार केसरी मध्ये कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रिय लाडकं नेतृत्व दमदार आमदार महेंद्र शेठ तोरवे यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन होतंय। आपल्या या स्पर्धांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। अगदी भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा आता या ठिकाणी रंगला जातोय। वाढदिवसाचं औचित्य आणि त्यातही श्रीराम नवमी या सर्व दुग्ध शर्करा योगाचा हा संगम या मंचावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। अर्थातच रामनवमी आणि त्याच्या अनुषंगाने आज भव्य दिव्य चकड्यांच्या जंगी शर्यती आमदार केसरी आणि त्यातूनही जर तुम्ही पाहायला गेला तर आज कर्जत तालुक्यात ना भूतो ना भविष्यात असा रामनवमी सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। काही क्षणातच डोळ्याचं पारणे फिटावे अशी श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी तिचे प्राण प्रतिष्ठापना सोहळा दैवलीच्या नदी तीरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि तो भव्य दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी अर्थातच सर्वांच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने आज सर्वांना आमंत्रण करतो की अगदी बरोबर 6 वाजता तो कार्यक्रम सोहळा पार पडला जाईल। आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमदार केसरी चकड्यांच्या जंगी शर्यती अर्थातच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते आमदार या ठिकाणी उपस्थित झालेत। मी विनंती करेल अर्थातच आमचे कमिटी मेंबर सर्वांना विनंती की आपण मंचावरती या। विनंती असेल चला सरदार कांबरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर गाड्या पायथ्यापासून सोडायच्या आहेत। आमदार साहेबांची विनंती आहे। हा महत्वपूर्ण बिंदूवरची गाडी खाली आहे बघा। आमदार साहेबांचं देखील बघा म्हणणं आहे की एक मोठी गाडी येऊ द्या। सुदाम शेठ पवाले यांची गाडी सुद्धा एक महत्वाची गाडी खाली आहे बघा। सुदाम शेठ पवाले खडावकरांचा बाबा पालणार आहे, इकडे गाडी पालणार आहे। जितेश भीमचंद्र कालन हेडोटणेकरांचा आणि संस्कृती अनिल पाटील घेसलकरांचा सैराट सोबत लाडू ग्रुप बडवळ ममदापूरकरांचा लाडू पालणार आहे। ही महत्वपूर्ण आजच्या मैदानातील बिंदूवरची गाडी बघा थोड्याच वेळा सुटेल। प्रेक्षकांनी देखील आनंद घ्या। बाबा सोबत XY झेडे चकड्यांच्या जंगी शर्यती आपण पाहतोय आमदार केसरी अर्थातच आमदार केसरी भव्य दिव्य स्पर्धा आणि या भव्य दिव्य स्पर्धेचं वैशिष्ट्य जरूर पाहायला मिळतंय। अर्थातच आमचे कमिटी मेंबर उपस्थित आहेत। तर म्हणायला गेलं तर दुर्वेश आणि पंकेश यांचं जरूर कौतुक करेल ज्यांच्या विद्यमानाने या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते। अगदी फार मोठी मेहनत आहे। प्रफुल्ल टानगे असतील मग सरदार कांबरे असतील बऱ्याच जणांची नावं घेणं अपेक्षित आहे। आणि अशा पद्धतीत सध्या म्हणायला गेलं तर या ठिकाणी शेतकऱ्याचं राज्य थोडं कालबाह्य होत चाललं होतं, परंतु अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला पुनरुज्जीवन करण्याची ही स्पर्धा आहे। आणि अशा प्रकारे प्रत्येक जण या नंदीचं संगोपन करताना आपल्याला दिसून येतात। त्यांच्यासाठी या क्रीडा रसिकांसाठी या बैलगाडा शौकीनांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। स्वतःसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण ही स्पर्धा खरं म्हणायला गेलं तर आपल्या शेतकरी राज्याचं अस्तित्व टिकून ठेवणारी स्पर्धा आहे। आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच भव्य दिव्य सोहळा ज्यांच्या विद्यमानाने कर्जत कलापूरचा विकास कायापलट आपल्याला पाहायला मिळाला। आमदार केसरी अर्थातच विद्यमान आमदार महेंद्र शेठ तोरवे मंचावरती दाखल झालेले आहेत। काही क्षणातच आपण या सत्कार सोहळ्याकडे जाणार आहोत। मी मगाशीच नमूद केला की विकास पुरुष म्हणून त्यांच्या नावाची एक नवीन ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक वर्ष आपण पाहतोय देश स्वतंत्र झाल्यापासून विकासाचा एक डंका कुठेतरी कर्जत कलापूर मध्ये कमतरतेत पाहायला मिळाला होता। आणि हाच विकासाचा डंका घेऊन मात्र ज्यांनी आपल्या मनगडाच्या ताकदीवरती लोकांचा विश्वास संपादन केला आणि दुसरी विजयाचे हॅट्रिक त्यांनी जरूर लगावले। पहिली 5 वर्ष पार जोमात अगदी एक भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा त्यांच्या